नमस्कार यूट्यूब फॅमिली. नॉमिनी हा अंतिम मालक नव्हे, वारसदारच हक्कदार. मालकी हक्क कोणाला कसा मिळतो तर या संबंधित कायद्यातील तरतुदी आपण आजच्या या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला. तुम्ही तुमचं बँक अकाउंट, म्युच्युअल फंड आणि विमा पॉलिसीसाठी कोणाला नामनिर्देशित केले आहे का? तर होय, तुम्हाला माहिती पाहिजे की नामनिर्देशित व्यक्ती तुमच्या मालमत्तेची खरी मालक नसते. आपल्या पश्चात नामनिर्देशित व्यक्तीला मालमत्तेचा ताबा मिळेल असं अनेकदा लोक गृहीत धरतात, पण कायदा याच्या उलट आहे. नामनिर्देशित व्यक्ती आणि कायदेशीर वारस वेगळे असतील तर मालमत्तेचा खरा मालक वादाच्या केंद्रस्थानी पोहोचतो. वरवर पाहता ही लहान वाटणारी चूक अनेकदा मोठ्या कौटुंबिक वादांना कारणीभूत ठरू शकते. म्हणून नामनिर्देशित व्यक्ती, कायदेशीर वारस आणि मृत्यूपत्र यांमधील फरक स्पष्टपणे समजून घेणे महत्त्वाचे आहे. अन्यथा तुमचे कष्टाचे पैसे चुकीच्या हातात जाऊ शकतात. बँक खाते उघडताना किंवा गुंतवणूक करताना लोक अनेकदा नामनिर्देशित व्यक्ती नियुक्त करतात, या गृहीतकावर की त्यांच्या नंतर ती व्यक्तीच मालमत्तेची मालक असेल. नामनिर्देशित व्यक्ती केवळ एक केअरटेकर, काळजीवाहक असते. बहुतेक आर्थिक प्रकरणांमध्ये नामनिर्देशित म्हणजे अशी व्यक्ती असते जिच्याकडे तुमच्या मृत्यूनंतर एखादी संस्था, बँक किंवा म्युच्युअल फंड पैसे सोपवते. ती व्यक्ती मालमत्तेची मालक नसते, तर एक विश्वस्त किंवा काळजीवाहू म्हणजे केअरटेकर असते. जोपर्यंत पैसे कायदेशीर वारसांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ती व्यक्ती नॉमिनी म्हणून भूमिका बजावते. या मालमत्तेचा खरा हक्कदार कोण? अशा परिस्थितीत कायदेशीर वारसच मालमत्तेचा खरा मालक असतो. कायदेशीर वारस म्हणजे ती व्यक्ती जिचे नाव तुमच्या मृत्यूपत्रात नमूद केलेले असते किंवा वारसा कायद्यानुसार तुमची वारस असते. नामनिर्देशित व्यक्ती आणि कायदेशीर वारस वेगळे असतील तर नामनिर्देशित व्यक्तीने पैसे कायदेशीर वारसाकडे हस्तांतरित करणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही दुसऱ्या कोणाला नामनिर्देशित केले असेल आणि मृत्यूपत्रात वारसदार म्हणून दुसऱ्याचेच नाव असेल तर त्यामुळे कौटुंबिक वाद आणि कायदेशीर कारवाईची परिस्थिती ओढवू शकते. संस्थेने नामनिर्देशित व्यक्तीला पैसे त्वरित वितरित केले तरीही कायदेशीर वारस त्यावर दावा करू शकतात, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रियेला विलंब होऊ शकतो. लक्षात घ्या की बँक अकाउंट, म्युच्युअल फंड, विमा आणि शेअर्ससाठी नामनिर्देशनाचे नियम थोडे वेगळे असू शकतात. त्यामुळे सर्वत्र सारखेच नियम लागू होतात असं गृहीत धरणं मोठी चूक ठरेल. नॉमिनी किंवा वारस असेल तरीही मृत्यूपत्र आवश्यक. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीच्या पश्चात मालमत्तेचा वाद टाळायचा असेल तर स्पष्ट मृत्यूपत्र तयार करणे सर्वोत्तम मार्ग आहे. तुमचे मृत्यूपत्र आणि नामनिर्देशनांमध्ये सुसंगतता असले पाहिजे. तसेच तुम्हाला ज्या व्यक्तीला तुम्ही मालमत्ता देऊ इच्छिता त्याच व्यक्तीला नामनिर्देशित व्यक्ती बनवण्याचा प्रयत्न करा.